नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 1, 5 आणि 6 प्रॅक्टिस शॉर्ट आन्सर्स आणि लॉंग आन्सर्स. म्हणजेच 4 मार्क्सचा क्वेश्चन, 5 मार्क्सचा क्वेश्चन आणि त्याचसोबत 8 मार्क्सचा क्वेश्चन हा कशा प्रकारे लिहिला जातो ते. सगळ्यात पहिला आपण या ठिकाणी बघणार आहोत चॅप्टर नंबर 1 पासून आपण सुरुवात करणार आहोत आणि एक क्वेश्चन वाईज याची आपण लर्निंग करणार आहोत. तुम्ही जेव्हा अभ्यासाला सुरुवात करतील किंवा तुम्ही जेव्हा रिव्हिजन करतील त्या रिव्हिजनसाठी तुम्हाला ही व्हिडिओ ही नक्की उपयोगात येईल. चॅप्टर नंबर 1, 5 आणि 6साठी सगळ्यात पहिला आहे फीचर्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. हा एक क्वेश्चन असणार आहे. हा जर का 4 मार्काला आला तर त्यावेळी तुम्हाला लिहायचे आहेत 5 पॉईंट्स. हा जर 5 मार्काला आला तर तुम्हाला लिहायचे आहेत 5 ते 6 पॉईंट्स. 8 मार्काला हा क्वेश्चन कधी येत नाही. सो जास्तीत जास्त हा क्वेश्चन हा 4 मार्काला येत असतो. तर सुरुवात करूया आपण आजच्या पहिल्या सोल्युशनची. सगळ्यात पहिला फॉर्मॅटिंग करताना एक क्वेश्चन आणि क्वेश्चनसोबत खाली लिहिलेले त्यांनी सोल्युशन. सोल्युशनमध्ये नंबर 1 पॉईंट इंडिव्हिज्युअल युनिट्स हा हायलाईटमध्ये दाखवलेला आहे आणि त्यानंतर त्याचं अगदी स्मॉलमध्ये मात्र महत्त्वाचं असं एक्सप्लेनेशन हे त्या ठिकाणी त्यांनी लिहिलेलं आहे. तर आपण बघूया की कशा प्रकारे त्यांनी हे एक्सप्लेनेशन हे केलेलं आहे ते. बघा, सगळ्यात पहिला पॉईंट इंडिव्हिज्युअल युनिट्स हा पॉईंट आहे. Microeconomics is a study that basically focus on behavior of individual units such as individual consumer and the producers. म्हणजेच पहिल्या पॉईंटला त्यांनी योग्य जेवढी गरज आहे तेवढंच एक्सप्लेनेशन हे त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. पॉईंट नंबर 2ला त्यांनी लिहिलं आहे प्राईस थेरी. म्हणजेच मायक्रो इकॉनॉमिक्स कशा प्रकारे प्राईस थेरी वर्किंग करत असते. मग त्यामध्ये प्राईस कसली आहे तर बघा, बोथ कमॉडिटी अँड फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आला महत्त्वाचा शब्द. म्हणजेच त्यांनी 2 लाईन्समध्ये त्याचं योग्य ते उत्तर त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. तुम्ही ह्या ज्या वेळेला लाईन्स या तुमच्या बुकमध्ये लिहिणार किंवा तुम्ही त्याचं लर्निंग हे समजून घेणार त्यावेळेला तुमच्या रायटिंगमध्ये ऑटोमॅटिकली 3 ते 4 लाईन्सचा आन्सर होत असते आणि ते आन्सर तुमचा परफेक्ट असेल तर त्याचा तुम्हाला पूर्ण 1 मार्क हा मिळू शकतो. तिसरी आहे स्लायसिंग मेथड, जिकडे आपण मायक्रो इकॉनॉमिक अनालिसिस ऑफ द स्लायसिंग मेथड. Under this method, the entire economy is divided into smaller units and then each unit is analyzed individually in detail. ओके, म्हणजेच त्यांनी कशा प्रकारे इंडिव्हिज्युअली हा डिटेलमध्ये वर्किंग केला जातो हा प्रकार सांगितलेला आहे. त्यानंतर पार्शियल इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियममध्ये एक महत्त्वाची लाईन एक्सप्लेनेशनला गरजेची असते, ती म्हणजेच अदर थिंग बिंग कॉन्स्टंट. हा एक सगळ्यात पहिला पार्ट आहे. मायक्रो इकॉनॉमी युजेस द पार्शियल इक्विलिब्रियम, म्हणजे हा पॉईंट सुरुवातीला इकडे दिलेला आहे. त्यानंतर पुढचा आहे मायक्रोस्कोपिक अप्रोच. Just a microscope enabled to see the larger view of small thing. Microeconomics shows the magnified view of the individual unit. It analyzes the small units in detail. It examines how these individual units perform economic activity and reach the equilibrium. बघा, इथे त्यांनी खूप छान प्रकारे लँग्वेज वापरलेला आहे. सर, आम्ही अशा प्रकारे परफेक्ट लँग्वेज वापरू शकतो का? त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिसची गरज असणार आहे. एक विद्यार्थी मित्र लक्षात ठेवा की तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर या छोट्या एक्झाम असो किंवा तुमच्या प्रॅक्टिस एक्झाम असो त्यावेळेला तुम्ही त्या योग्य प्रकारे लिहू शकतात. आणि जर प्रॅक्टिस एक्झामला लिहिलं तर ऑब्वियसली तुम्हाला HSCची जी फायनल एक्झाम आहे त्या एक्झामच्या वेळेला खूप खूप जास्त महत्त्व येऊ शकतं. म्हणजेच आपण इकडे या ठिकाणी 5 पॉईंट्स हे पहिले क्लिअर केलेले आहेत. त्यानंतर मार्जिनिझम प्रिन्सिपल, ॲनालिसिस ऑफ मार्केट बेस ऑफ अझम्पशन्स, हे सुद्धा वेगवेगळे पॉईंट्स आहेत. त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला दिसते आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते बघू शकतात. त्यानंतर त्याचं एक्सप्लेनेशनसुद्धा घेऊ शकतात. तुम्हाला 8 पैकी कोणतेही 4 किंवा 5 पॉईंट्स हे सिलेक्ट करायचे असतात या प्रकारच्या क्वेश्चनसाठी. जास्त वेळ न दवडता मी पुढच्या क्वेश्चनकडे जातो आहे. इम्पॉर्टन्स ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. या ठिकाणी मॅक्रो इकॉनॉमिक्सचे इम्पॉर्टन्स सांगितलेले आहेत. पुन्हा हे 7 इम्पॉर्टन्स आहेत. तुम्हाला कोणतेही 4 किंवा 5 पॉईंट्स करायचे आहेत. पॉईंट्स तर तुम्ही बुकमधून सुद्धा करतायत, बुकमध्ये एक्सप्लेनेशनसुद्धा आहे, पण ते लिहायचं कसं यासाठी ही व्हिडिओ मी तयार करत आहे. सो त्यामध्ये कशा प्रकारे बघा, इकडे स्टार्टिंगला इकडे एक साईडला लिहिलं आहे सोल्युशन नंतर त्याने थोडंफार लिहिलं आहे की ॲज फॉलोज इम्पॉर्टन्स. बघा, एक साईडला लेफ्ट साईडला नंबर 1 टाकलेला आहे फंक्शनिंग ऑफ द इकॉनॉमी. एकाखाली एक बघा 1 2 3 4 5 6 7. तुमचं एवढं परफेक्ट येणार नाही कारण की तुम्ही हँडरायटिंग आहेत. हे प्रिंटेड व्हर्जन आहे. मी असं नाही सांगत की असं झालं पाहिजे, पण निदान तुम्ही प्रयत्न करा त्या दृष्टीने की तुमचं पेपर प्रेझेंटेशन हे कशा प्रकारे येईल, तुम्हाला कमी वेळामध्ये जास्तीत जास्त पेपर कशा प्रकारे प्रेझेंट करता येईल. पॉईंट नंबर 1 त्याने दिला आहे त्या ठिकाणी लगेच, तो म्हणजेच काय तर फंक्शनिंग ऑफ एन इकॉनॉमी. मायक्रोइकॉनॉमिक अनालिसिस गिव्ह अस एन आयडिया ऑफ फंक्शनिंग ऑफ इकॉनॉमिक सिस्टीम. बघा, तुम्हाला आता नक्की काय लक्षात ठेवायचं की फंक्शनिंगचा मराठीतून अर्थ म्हणजे त्याची वर्किंग्स असणार आहे. सो तुमची ग्रॅमॅटिकल लँग्वेज तुम्ही स्वतः सुधारायची आहे. जर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स म्हणजे या पॉईंटला मला 1 मार्क द्यायचा आहे तर त्या ठिकाणी मला तेवढं एक्सप्लेनेशन दिसणं गरजेचं आहे. मी म्हणजे चेकरला एक्सप्लेनेशन दिसणं गरजेचं आहे आणि ते एक्सप्लेनेशन तुम्हाला लक्षात ठेवणं. बघा, कोणतीही गोष्ट A to Z तुम्ही पाठांतर करू शकत नाही, मात्र तुम्ही लक्षात जरूर ठेवू शकतात.
इकॉनॉमिक फ्लक्च्युएशनचा अर्थ असतो अप्स अँड डाऊन. मग त्या ठिकाणी अप्स अँड डाऊन्स किंवा त्याला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, इन्कम, आउटपुट, एम्प्लॉयमेंट, बघा या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी या त्या ठिकाणी दिसल्या पाहिजेत. या ठिकाणी त्यांना हवं असलेल्या एक्सप्लेनेशनचा पार्ट दिसला पाहिजे, तर तुम्हाला सेकंडमध्ये पुन्हा 1 मार्क देणार. नॅशनल इन्कम नक्की काय असतो तो पार्ट त्यांना लिहायचा आहे की नॅशनल इन्कमचा पार्ट हा ऑल ओव्हर कंट्री वाईज पार्ट असतो. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हा एक रिझल्ट्स असतो. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कशी मिळते, इकॉनॉमिक ग्रोथनुसार मिळते. त्यानंतर बघा टू अंडरस्टँड द प्रॉब्लेम ऑफ डेव्हलपिंग कंट्रीज, पॉवर्टी, इनइक्वलिटी, इन्कम, वेल्थ डिफरन्सेस. बघा याच्यातला हा एक महत्त्वाचा शब्द आहे. हे सगळ्यात महत्त्वाचे शब्द हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. या ठिकाणी तुम्हाला वारंवार सांगतो आहे की या एक्सप्लेनेशनसाठी तुम्ही व्हिडिओ पॉज करून ती पुन्हा बघू शकतात, हे एक्सप्लेनेशन वाचू शकतात आणि त्याचा बेनिफिट हा तुम्ही त्या ठिकाणी नक्कीच घेऊ शकतात. त्यानंतर परफॉर्मन्स ऑफ द इकॉनॉमी, इकॉनॉमीचा परफॉर्मन्स नक्की कशा प्रकारे असतो, काय रिझल्ट्स असतो इकॉनॉमीला, हा सगळा पार्ट आहे त्याच्यात आपल्याला बघायचा आहे. मायक्रो इकॉनॉमी हेल्प अस टू ॲनालाइज द परफॉर्मन्स ऑफ एन इकॉनॉमी. NI एस्टिमेट यूज मेजर्स परफॉर्मन्स इकॉनॉमी ओव्हर कंपॅरेटिंग प्रोडक्शन अँड गुड्स अँड सर्व्हिसेस वन पिरियड दॅट आर द अदर पिरियड. एका पिरियडपासून दुसऱ्या पिरियडला कंपॅरिझन करायचं. म्हणजेच अशा प्रकारे तुम्ही आता लेवल एम्प्लॉयमेंट छोटा आहे, तुम्ही लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट हा पार्ट त्या ठिकाणी घेऊ शकतात. तुम्हाला कोणत्याही प्रकारे योग्य ते 5 पॉईंट्स हे लिहायचे आहेत, त्याचे तुम्हाला 4 मार्क्स किंवा 5 मार्क्स हे मिळू शकतात. सो हा झाला तुमचा अशा प्रकारे इम्पॉर्टन्स ऑफ मायक्रो. त्यानंतर आहे इकडे स्कोपमध्ये आता जसं तुम्हाला हा 4 मार्काला किंवा 3 मार्काला याचा आन्सरच 3 पॉईंटमध्ये आहे. जसं तुम्हाला सांगितलं होतं की ते टेबल आहे पहिल्याच चॅप्टरमधलं, हे टेबल इकडे दिलं आहे त्यांनी. पहिल्या ठिकाणी दिलं आहे इन्कम अँड एम्प्लॉयमेंट. मग या ठिकाणी कोणते कोणते शब्द आले पाहिजे ते बघा. इथे त्यांनी काय दिलेलं आहे, डिटरमाइन द लेवल ऑफ नॅशनल इन्कम अँड एम्प्लॉयमेंट, व्हॉट कॉजेस फ्लक्च्युएशन इन इकॉनॉमी, आउटपुट, employment. To understand how the level of employment is determined, we study the consumption investment function. Theory of business cycle is also part and parcel of the theory of the employment. म्हणजेच काय की त्यांना हव्या असणाऱ्या गोष्टी या तुम्हाला त्या एक्सप्लेनेशनला हव्या असणार, तरच तुम्ही पॉईंट नंबर 1 हा करू शकतात. ओके. क्वेश्चन जेव्हा मायक्रोचा विचारला जातो तेव्हा मायक्रोचं आन्सर लिहायचं. क्वेश्चन जेव्हा मॅक्रोचा विचारला जातो तेव्हा मॅक्रोचंच आन्सर लिहायचं. क्वेश्चनमध्ये जर रीड करण्यात गडबड केली तर तुमचे 4 मार्क्स जाऊन तिकडे तुम्हाला 0 मार्क्स मिळू शकतात. पॉईंट नंबर 2, थेअरी ऑफ द जनरल प्राईस लेवल अँड इन्फ्लेशन. जनरल प्राईस लेवल अँड इन्फ्लेशन त्याबाबत तुम्हाला याची डिटेल एक्सप्लेनेशन द्यायची आहे. मग त्यामध्ये जनरल प्राईस लेवल डिटरमाइन द फर्दर एक्सप्लेन कॉजेस ऑफ फ्लक्च्युएशन, स्टडी ऑफ जनरल प्राईस सिग्निफिकंट टू द अकाउंट ऑफ प्रॉब्लेम क्रिएटेड बाय द फ्लक्च्युएशन अँड डिफ्लेशन. म्हणजेच अशा प्रकारे हा एक पार्ट्स तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. त्याचा एक्सप्लेनेशन एक छोट्या प्रकारात तुम्ही लिहू शकतात. पुन्हा थेअरी ऑफ ग्रोथ अँड एम्प्लॉयमेंट. मग या ठिकाणी ग्रोथ अँड एम्प्लॉयमेंट का महत्त्वाचे आहे, कारण की बघा इकडे दिले कॉजेस ऑफ अंडर डेव्हलपमेंट अँड द पॉवर्टी सजेस्ट द स्ट्रॅटेजी ऑफ ॲक्सेलरेटिंग ग्रोथ अँड द डेव्हलपमेंट. बघा चेकरला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी या ठिकाणी त्यांनी दिलेल्या आहेत. ते मॅक्रो थेअरी ऑफ द डिस्ट्रीब्युशन डील्स विथ द रिलेटिव्ह रेंट, वेजेस, इंटरेस्ट, प्रॉफिट, टोटल इन्कम एक्सेट्रा. बघा हे 4 शब्द या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. तुम्ही सांगतील की सर हेच शब्द येणं गरजेचं आहे का, किंवा असंच येणं गरजेचं आहे का? मी असं सांगत नाही, किंवा हे मी तुम्हाला जे एक्सप्लेनेशन करतो आहे हे कोणतं असं स्पेशल गाईड नाही आहे. तर या ठिकाणी एक नॉर्मल जे आहे जसं असतं तसं एक नॉर्मल एक्सप्लेनेशन हे या ठिकाणी असणार आहे. सो त्यामुळे तुम्ही असं समजू नका की तुमच्यासमोर व्हिडिओमध्ये दिसते तुम्हाला तेच लर्न करायचं आहे. मी तुम्हाला ही व्हिडिओ ही फक्त एक सिस्टमॅटिक थेअरी किंवा सिस्टमॅटिक स्टडी कशाप्रकारे करायचा असतो, सिस्टमॅटिक रायटिंग कशाप्रकारे करायची असते, यासाठी ही ॲक्टिव्हिटी मी त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर पुन्हा एक पुढचा पॉईंट या ठिकाणी इम्पॉर्टन्स ऑफ द मायक्रो इकॉनॉमिक्स. हा सुद्धा एक 4 किंवा 5 मार्काला जर तुम्हाला विचारलं त्याचं एक्सप्लेनेशन कशाप्रकारे लिहायचं असतं, तर या ठिकाणी बघा त्याचं एक छोटंसं त्यांनी इंट्रोडक्शन दिलेलं आहे की मायक्रो इकॉनॉमिक्स इज अ ब्रँच ऑफ इकॉनॉमिक दॅट ॲनालिसिस द इकॉनॉमिक बिहेवियर ऑफ इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक युनिट ऑफ द व्हेरिएबल. तुम्ही या ठिकाणी इंट्रोडक्शनमध्ये एवढं न लिहिता मायक्रो इकॉनॉमिक्स इज द इंडिव्हिज्युअल स्टडी ऑफ द होल इकॉनॉमी, इट युजेस इंडिव्हिज्युअल डिमांड, इंडिव्हिज्युअल सप्लाय, या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी एक्सप्लेन करू शकतात. बघा पॉईंट नंबर 1 दिला आहे प्राईस डिटर्मिनेशन, म्हणजेच प्राईस कशाप्रकारे डिटरमाइन करायची, व्हॉट आर द प्राईस डिटरमाइन अँड हाऊ रिवॉर्ड्स ऑफ फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, हा इकडे महत्त्वाचा शब्द आहे. त्यानंतर बिझनेस डिसिजन मेकिंग. ओके, एका बिझनेसमनला हेल्प करण्यासाठी कशाप्रकारे मायक्रो इकॉनॉमिक्स हा यूज होत असतो, हा त्याप्रकारे लिहायचा आहे. त्यानंतर बिझनेस अँड प्रोडक्शन प्लॅनिंग, इट प्राईस हेल्प टू प्रिपेअरिंग द प्लॅनिंग ऑफ बिझनेस पॉलिसी, एक्सपान्शन ऑफ बिझनेस, मेकिंग इन्व्हेस्टमेंट डिसिजन, अचिव्हिंग मॅक्झिमम आउटपुट अँड प्रोडक्टिव्हिटी. सो हा जो संपूर्ण पार्ट आहे किंवा हा संपूर्ण जी ॲक्टिव्हिटी आहे या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला पॉईंट लक्षात घ्यायचा आहे आणि पॉईंटचा आन्सरसुद्धा त्या ठिकाणी काय करायचं आहे तर लिहायचं आहे. पुढचा पॉईंट बघा, टू बिझनेस अँड प्रोडक्शन प्लॅनिंग. बिझनेस अँड प्रोडक्शन प्लॅनिंग आहे. त्यानंतर आहे टू अंडरस्टँड द वर्किंग ऑफ द इकॉनॉमी. पण लक्ष देतो आहे बघा, A to Z तुम्ही या प्रत्येक गोष्टीसाठी व्हिडिओ पॉज करू शकतात आणि याचं एक्सप्लेनेशन हे अजून चांगल्या प्रकारे घेऊ शकतात. ऑलरेडी तुमच्या बुकमध्ये खूप छान प्रकारचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, पण तरीसुद्धा त्या ठिकाणी
तुम्हाला मी एक अजून स्मॉल पार्ट्स समजून घ्यावा किंवा कसं लिहायचं म्हणून ही व्हिडिओ या फॉर्मॅटिंगमधून सांगत आहे. त्यानंतर टू अंडरस्टँड द वर्किंग ऑफ इकॉनॉमी, कशाप्रकारे इकॉनॉमीची वर्किंग होत असते. फ्री एंटरप्राइज इकॉनॉमी इकडे हा वर्ड दिलेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये काय काय चेंजेस असतात. सो या सगळ्या गोष्टी आहेत. बघा पुढचा एक पॉईंट आहे हेल्प टू इंटरनॅशनल ट्रेड, फॉरेन ट्रेडसाठी या ठिकाणी उपयोगात होतो. बेसिस ऑफ वेलफेअर इकॉनॉमिक्स, वेलफेअर म्हणजेच ज्याला आपण बोलतो सोशल वर्कर्स. त्यानंतर हेल्पफुल अंडरस्टँडिंग टॅक्सेशन आहे. टूल्स ऑफ इलेशन, इकॉनॉमिक पॉलिसीज, इकॉनॉमिकच्या योजना असतात त्या आहेत अर्थशास्त्रातल्या. कन्स्ट्रक्शन ऑफ युजेस ऑफ मॉडेल. बघा हे एवढे सगळे पॉईंट आहेत. तुम्हाला याच्यातले कोणतेही 4 सिलेक्ट करा, 5 सिलेक्ट करा आणि ते 4 किंवा 5 मार्क क्वेश्चनला सरळ सरळ लिहून काढा. तुम्हाला वारंवार या गोष्टी का सांगतो आहे, कारण की तुम्हाला नक्की कळावं की एक्झॅक्टली क्वेश्चन्स कशाप्रकारे लिहायचे असतात, एक्झॅक्टली आन्सर्स ही कशाप्रकारे लिहायची असतात. सो यानंतर एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ मॅक्रो इकॉनॉमी. का मॅक्रो इकॉनॉमिकची कन्सेप्ट ही लिहित असताना तुम्हाला कशाप्रकारे लिहायची. आता इकडे एक मिनिंग दिलं आहे, एक डेफिनेशन दिलेलं आहे. जर तुम्हाला 4 मार्काला क्वेश्चन विचारला तर त्या ठिकाणी मिनिंग हे लिहिलं असताना डेफिनेशन तुम्हाला लिहायची गरज नसते. पण शब्द जर आला डिफाईन, जर शब्द काय आला डिफाईन, तर तुम्हाला डेफिनेशन आणि मिनिंग हे काय असतं, कंपल्सरी असतं. सो या सगळ्या गोष्टी या खूप जास्त मायने राखतात या ॲक्टिव्हिटीजमध्ये. ठीक आहे. सो मॅक्रो इकॉनॉमिक इज द वर्ड डिराईव्ह फ्रॉम MIKROs, मॅक्रोज. इट इज द ब्रँच ऑफ इकॉनॉमिक विच स्टडीज बिहेवियर ऑफ युनिट्स ऑफ द इकॉनॉमिक कंबाईन टुगेदर. तुम्हाला माहीत असलेल्या कोणत्याही प्रकारचं मॅक्रो इकॉनॉमिकचं इंट्रोडक्शन हे तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकतात, इझिली वर्किंग करू शकतात. बघा त्यानंतर आहे फीचर्स ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. कशाप्रकारे मॅक्रो इकॉनॉमिक्सचे फीचर्स हे या ठिकाणी त्यांनी इकडे दिलेले आहेत. पहिला आहे स्टडी ऑफ द ॲग्रिगेट, दुसरा आहे लंपिंग मेथड, तिसरा आहे जनरल इक्विलिब्रियम अनालिसिस, चौथा आहे इन्कम अनालिसिस, पाचवा आहे पॉलिसी ओरिएंटेड, सहावा आहे डायनॅमिक सायन्स. सो या प्रकारात त्यांनी तिकडे काय दिलेलं आहे तर एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारात इकडे 5 ते 6 पॉईंट हे घेऊन लिहू शकतात. आपण या अगोदर तुम्हाला मी वारंवार सांगितलेलं आहे की मायक्रो आणि मॅक्रो लक्षात ठेवताना मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मेट्स दिलेला आहे. पुन्हा जाऊन तुम्ही यूट्यूबला माझी मेट्सची व्हिडिओ नक्की पाहू शकतात. तुम्हाला त्या गोष्टीची आयडिया येईल की एक्झॅक्टली मेट्स म्हणजे काय होतं आणि मेट्सचा बेनिफिट हा त्या ठिकाणी काय होत होता. सो अशा प्रकारे चॅप्टर नंबर 1ची ही ॲक्टिव्हिटी आपण या ठिकाणी बघितलं आहे. लगेचच आपण 5 आणि 6सुद्धा आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. बघा 5मध्ये ॲक्टिव्हिटीज करत असताना सगळ्यात पहिलं इकडे त्यांनी काय दिलं आहे तर फीचर्स ऑफ ओलिगोपोली, बरोबर ना. क्वेश्चन अशा प्रकारे येतात फीचर्स ऑफ ओलिगोपोली. मग ओलिगोपोलीचे फीचर्स असतील तर तुम्हाला ते आधी क्वेश्चन्स आन्सर्स लर्न करावे लागतील, तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील आणि त्याचं स्मॉलमध्ये एक्सप्लेनेशन बघा. ओलिगो मीन्स फ्यू, पॉली मीन्स सेलर. इट इज द मार्केट वेअर देअर फ्यू फर्म सेलर इन द मार्केट प्रोड्युसिंग होमोजिनियस ऑर डिफरन्शिएट प्रोडक्ट. सो या ठिकाणी तुम्ही एक्झाम्पल त्या ठिकाणी देऊ शकतात. मोबाईल प्रोव्हायडर कंपनी, सिमेंट कंपनीज, अशा प्रकारे तुम्ही ही फंक्शनिंग करू शकतात. बघा पॉईंट नंबर 1 त्यांनी लिहिला आहे फ्यू फर्म ऑर सेलर्स, दुसरा आहे इंटरडिपेंडंट, तिसरा आहे ॲडव्हर्टायझिंग, चौथा आहे एंट्री ऑफ बॅरियर्स, पाचवा आहे लॅक ऑफ युनिफॉर्मिटी, सहावा आहे अनसर्टन्टी. ओके. सो या प्रकारात हे जे 6 पॉईंट्स आहेत या 6 पॉईंट्सपैकी तुम्ही 5 इझिली लिहू शकतात विथ अ स्मॉल एक्सप्लेनेशन. पण त्या गोष्टी त्या ठिकाणी आल्या पाहिजेत, त्या ठिकाणी त्या गोष्टी काय केल्या पाहिजेत, आल्या पाहिजेत. इंटरडिपेंडंट असो, ॲडव्हर्टायझिंग असो, एंट्री बॅरियर्स असो, लॅक ऑफ युनिफॉर्मिटी, अनसर्टन्टी. बुकमध्ये या गोष्टी आहेत, या आज तुम्हाला कशा लिहायच्या हे या ठिकाणी नक्कीच कळत असणार आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट पॉईंट काय आहे, एक्सप्लेन द टाईप्स ऑफ मोनोपोली. मोनोपोलीचे टाईप्स त्यांनी त्या ठिकाणी विचारलेले आहेत. एक्सप्लेन द मोनोपोलीचे टाईप्स, मग त्या ठिकाणी टाईप्स मोनोपोलीचं एक्सप्लेनेशन. मोनो मीन्स सिंगल, पॉली मीन्स सेलर. सो मोनोपोली मीन्स द सिंगल सेलर हू कंट्रोल द मार्केट. छोटंसं इंट्रोडक्शन. त्यानंतर परफेक्ट मोनोपोली, नॅचरल मोनोपोली, लीगल मोनोपोली, टेक्नॉलॉजिकल मोनोपोली, सिम्पल मोनोपोली, डिस्क्रिमिनेटिंग, प्रायव्हेट आणि स्टेट मोनोपोली. सो या ठिकाणी एवढे सगळे एक्सप्लेनेशनचे पॉईंट आहेत. तुम्ही त्याचं एक्झाम्पल्स लक्षात ठेवू शकतात आणि इझिली तो पॉईंट एक्सप्लेन करू शकतात. आणि याचं एक्सप्लेनेशन पाहण्यासाठी पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही जी व्हिडिओ आहे पॉज करून ही पुन्हा त्या ठिकाणी बघू शकतात. त्यानंतर पुन्हा जे तुमचे क्वेश्चन्स असतात हे कशाप्रकारे येत असतात. आपण शॉर्ट आन्सर आणि लॉंग आन्सरची प्रॅक्टिस करतो आहे. पण लक्षात येतो आहे ॲग्री डिसॲग्री तुम्हाला या अगोदर मी आयडिया दिले की कशाप्रकारे लिहायचं आहे. सो आपण शॉर्ट आन्सर आणि लॉंग आन्सर 4 आणि 5 किंवा 4 आणि 8 मार्काचे क्वेश्चन कशाप्रकारे लिहायचे हे आपण या ठिकाणी बघत आहोत. बघा इकडे मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशनचा प्रश्न विचारलेला आहे. मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन रिअलिस्टिक इन नेचर आहे. सम फीचर्स परफेक्ट अँड सम फीचर्स ऑफ मोनोपोली गेट टुगेदर. डिफाईन शब्द आला असेल तर तुम्ही डेफिनेशन, मगाशीच तुम्हाला बोललो की डेफिनेशन त्या ठिकाणी काय करायची आहे तर लिहायची असणार आहे. पण लक्षात येतो आहे
आहे, डेफिनेशन विचारली नसेल तर तुम्ही 4 मार्काला आपण मगाशी लिहिला तसा पॉईंट त्या ठिकाणी काय करू शकतात, लिहू शकतात. सो हा एक सगळ्यात महत्त्वाचा पार्ट हा त्या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. बघा पॉईंट नंबर 1 दिला आहे फेअरली लार्ज नंबर ऑफ सेलर, दुसरा आहे फेअरली लार्ज नंबर ऑफ बायर्स. प्रोडक्ट डिफरन्शिएशन, सर प्रोडक्ट डिफरन्शिएशनचं एवढं मोठं एक्सप्लेनेशन आम्ही कशा प्रकारे करू, तुम्ही त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट हा घेऊ शकतात, तो म्हणजेच प्रोडक्ट. मी तुम्हाला ॲक्च्युली सुद्धा करून दिला आहे. इट इज द मेन फीचर्स ऑफ मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन. देर आर फर्म्स प्रोड्युसिंग अ पर्टिक्युलर प्रोडक्ट, बट प्रोडक्ट ईच फर्म इज सम वे डिफरन्शिएट फ्रॉम प्रोडक्ट ईच एव्हरी अदर इन द मार्केट. सो इट इज कॉल्ड एज प्रोडक्ट डिफरन्शिएशन. बघा इथपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी लिहिलं, त्यानंतर एक्झाम्पल लिहिले मोबाईल फोन, हँडसेट, कोल्ड ड्रिंक्स त्या ठिकाणी. सो हा एक पार्ट वर्किंग होऊ शकतो. किंवा सर तो वाटलं की सर 7 पॉईंट आहेत, हा पॉईंट नाही लिहिला तर चालेल का, तर काही हरकत नाही, तुम्ही इतर 5 पॉईंट त्या ठिकाणी लिहा, नो प्रॉब्लेम. त्या ठिकाणी तुम्हाला हवे फक्त योग्य पाहिजेत मार्क्स तुम्हाला मिळू शकतात. त्यानंतर फ्री एंट्री आणि एक्झिट. एंट्री आणि एक्झिट ही कोणत्याही बिझनेसमध्ये येऊ शकतो, जाऊ शकतो. सेलिंग कॉस्ट एक कन्सेप्ट आहे, ज्या प्रकारे कॉस्ट इन्कर्ड बाय द फर्म क्रिएटेड मोर डिमांड इट्स प्रोडक्ट इन्क्रीज द व्हॉल्यूम ऑफ द सेल्स. मध्ये यामध्ये एक्झाम्पल बघा काय काय आहेत. ब्रॉडकास्ट, होर्डिंग, एक्झिबिशन, विंडो डिस्प्ले, फ्री सॅम्पल्स, ज्याला आपण बोलतो की पॅम्पलेट्स वगैरे वाटणं, हे सेलिंग कॉस्टमध्ये येतात. क्लोथ सबस्टिट्यूटमध्ये एक्झाम्पलच लक्षात ठेवा. त्या प्रकारे सोप किंवा टूथपेस्ट आपण घेऊ शकतो, पेप्सोडेंट, कोलगेट, ही एक्झाम्पल्स ही त्या ठिकाणी मी तुम्हाला दिलेली आहेत. तुम्ही जर व्हिडिओ बघितली नसेल तर यूट्यूबला जाऊन ती व्हिडिओ बघा, त्या ठिकाणी त्याचा फायदा हा तुम्हाला नक्कीच होऊ शकतो. त्यानंतर क्लोथ सबस्टिट्यूट आणि शेवटला आहे कन्सेप्ट ऑफ द ग्रुप. सो हा एक पार्ट आहे ग्रुप ऑफ द कन्सेप्ट. सो 7 पॉईंटपैकी कोणतेही तुम्ही या ठिकाणी 4 ते 5 पॉईंट हे सहज तुम्ही लिहू शकतात. पुढचा पॉईंट आहे मिंट बाय परफेक्ट कॉम्पिटिशन. मिंट बाय परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजेच परफेक्ट कॉम्पिटिशनचे या ठिकाणी काय दिलेले आहेत, फीचर्स विचारलेले आहेत. सो तुम्हाला परफेक्ट कॉम्पिटिशनचं छोटंसं स्मॉलमध्ये एक्सप्लेनेशन लिहू शकतात की देर आर लार्ज नंबर ऑफ बायर्स अँड सेलर सेलिंग द होमोजिनियस प्रोडक्ट. ओके. त्यानंतर बघा पॉईंट नंबर 1 कशा प्रकारे दिलेला आहे. लार्ज नंबर ऑफ बायर्स, पुढचा आहे लार्ज नंबर ऑफ सेलर्स, फर्म्स, त्यानंतर होमोजिनियस प्रोडक्ट, परफेक्ट नॉलेज, परफेक्ट मोबिलिटी फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, ॲब्सेन्स ऑफ ट्रान्सपोर्ट कॉस्ट, हे सगळे पॉईंट्स बुकमध्ये आहेत. पुन्हा वारंवार तुम्हाला सांगतो आहे की 6पैकी कोणतेही 5 तुम्ही या ठिकाणी लिहू शकतात आणि चांगल्या प्रकारे त्याचं एक्सप्लेनेशन हे वर्किंग करू शकतात. सो हा पार्ट होता चॅप्टर नंबर 5चा. लगेच चॅप्टर नंबर 6सुद्धा आपण या ठिकाणी चॅप्टर नंबर 6चा विचार केला तर चॅप्टर नंबर 6मध्ये फक्त 2च असे क्वेश्चन आहेत जे थेरिटिकल पार्टमध्ये आहेत. सो तुमच्यासाठी ही एक चांगली गोष्ट असणार आहे की कशा प्रकारे त्याचे वर्किंग्स हे तुम्ही करू शकतात. सगळ्यात पहिला त्याने इकडे दिलेलं आहे फीचर्स ऑफ इंडेक्स नंबर. अगदी 3 ते 4 फीचर्स आहेत. मेजर, चेंजेस, क्वांटिटिव्ह एक्सप्रेशन, ॲव्हरेजेस. ओके, हे जे 3 फीचर्स दिले आहेत. सिग्निफिकन्स ऑफ इंडेक्स नंबर हा एक पॉईंट आहे. सो सिग्निफिकन्स ऑफ इंडेक्स नंबर, बाकी सगळ्या गोष्टी या सम्समध्ये आहेत. ओके, मॅथ्समध्ये आहेत. सो आपण फक्त लॉंग आन्सर आणि शॉर्ट आन्सर या ठिकाणी प्रॅक्टिस करतो या व्हिडिओमध्ये. बघा एक सिग्निफिकन्स ऑफ द इंडेक्स नंबर. मग सिग्निफिकन्स ऑफ इंडेक्स नंबर सगळ्यात पहिला पॉईंट दिला आहे फ्रेमिंग द सुटेबल पॉलिसीज सुटेबल ज्या फ्रेम करायच्या, तयार करायच्या. ट्रेंड्स अँड टेंडन्सीज, ट्रेंड्स म्हणजे फॅशन आपण ज्याला बोलतो. फोरकास्टिंग द फ्युचर इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी, फ्युचर रिलेटेड ॲक्टिव्हिटी कशा प्रकारे होतील, एक्झाम्पलसुद्धा दिलेलं आहे त्या ठिकाणी. बेस्ट अवेलेबल पर्टेटिंग द इम्पोर्ट्स अँड एक्सपोर्ट या ठिकाणी असणार आहे. मेजरमेंट ऑफ इन्फ्लेशन, जी महागाई आहे ही महागाई कशा प्रकारे एक्सप्लेन करायची किंवा ही महागाई कशा प्रकारे वर्क करायची, हा एक पार्ट त्या ठिकाणी दिलेला आहे. युजफुल टू द गव्हर्नमेंट ऑफ द फायनान्शियल रिअल टर्म, गव्हर्नमेंटसाठी खूप जास्त महत्त्व हे या इंडेक्स नंबरचं असतं. सो इम्पॉर्टन्स म्हणजेच सिग्निफिकन्स या ठिकाणी काय विचारलं आहे, सिग्निफिकन्स आणि इम्पॉर्टन्स. गव्हर्नमेंटसाठी इंडेक्स नंबर काय यूज होतो, तर अगदी फक्त 5च पॉईंट दिले आहेत. तुम्ही हे तेवढे जरी केले तरी इझिली तुम्हाला त्या ठिकाणी मार्क्स हे मिळू शकतात. त्यानंतर याच्यातला हा एक शेवटचा पॉईंट आहे तो म्हणजे स्टेप्स इन्व्हॉल्व इन कन्स्ट्रक्शन ऑफ इंडेक्स नंबर. म्हणजेच कन्स्ट्रक्शन इंडेक्स नंबरचे जे कन्स्ट्रक्शन आहे त्याच्यात स्टेप्स कोणत्या कोणत्या आहेत. सगळ्यात पहिला या अशा कन्सेप्ट आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं सिलेक्शन हे करता म्हणजे हे चेंज करता येणार नाही. आपण त्याला काय बोलतो, सिक्वेन्स चेंज करता येणार नाही. आणि हा एक असा पॉईंट आहे ज्यात मी तुम्हाला सांगू शकत नाही की याच्यात फक्त 5च पॉईंट लिहा. पॉईंट लक्ष देत आहे. यात तुम्हाला हा जर क्वेश्चन आला तर यात 7च्या 7 पॉईंट या लिहावे लागतात. हवं तर तुम्ही एक्सप्लेनेशन कमी जास्त करू शकतात, पण 7पैकी एकही पॉईंट तुम्ही मागे पुढे आणि गाळू शकत नाही, कारण की या स्टेप्स आहेत, या पायऱ्या आहेत. पहिली स्टेप ही इंडेक्स नंबरचा पर्पज असतो. दुसरा
सिलेक्शन बेस ईयर करावं लागतं. तिसरा आहे सिलेक्शन ऑफ आयटम्स. चौथा आहे सिलेक्शन ऑफ प्राईस कोटेशन. पाचवा आहे चॉईस ऑफ द सुटेबल एव्हरेज. सहावा आहे असाइनिंग द प्रॉपर वेट्स. आणि सातवा आहे सिलेक्शन ऑफ ॲन ॲप्रोप्रिएट फॉर्म्युला. सो अशा प्रकारे ह्या 7 स्टेप एकाखाली एक या आपल्याला लिहायच्या असतात. आणि त्या 7 स्टेपमधला एकही स्टेप जर तुमची कमी असेल तर त्या ठिकाणी तुमचा मार्क्स हा कट केला जाऊ शकतो. का कट केला जाऊ शकतो? कारण की एक स्टेप गाळली तर इंडेक्स नंबर हा प्रॅक्टिकल पार्ट आहे, त्यामुळे हा तुमचा येऊ शकत नाही. सो एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या सिग्निफिकन्स ऑफ इंडेक्स नंबरसाठी लक्षात ठेवायची की भले तुम्ही एक्सप्लेनेशन छोटं लिहा, त्या ठिकाणी एक्सप्लेनेशन कमी करा. जसं सिलेक्शन ऑफ आयटम्स आहे तर मग या ठिकाणी तुम्ही 1, 2 ते 3 लाईनचं एक्सप्लेनेशन या ठिकाणी लिहू शकतात. इट नेसेसरी सिलेक्ट द सॅम्पल ऑफ द नंबर ऑफ आयटम इन्क्लूड द कन्स्ट्रक्शन ऑफ पर्टिक्युलर इंडेक्स नंबर. इन द कन्स्ट्रक्शन प्राइस इंडेक्स नंबर इट इज इम्पॉसिबल टू ईच अँड एव्हरी कमॉडिटी. सिलेक्शन ऑफ प्राइस कोटेशनमध्ये तुम्ही प्राइस कोटेशन कशा प्रकारे सिलेक्ट होत असतं, त्याच्यातली price of selected commodity may vary place to place or shop to shop in the same market. Therefore it is desirable that price quotation should be obtained from the unbiased price reporting agency. So हा एक पार्ट या ठिकाणी वर्किंग होऊ शकतो. त्यानंतर चॉईस ऑफ सुटेबल एव्हरेजेसचा आहे. असाइन द प्रॉपर वेट्समध्ये इकडे बघा त्यांनी एक्झाम्पल्स दिलेले आहेत. व्हॅल्यू ऑफ वेट्स पी इंटू क्यू. त्यानंतर व्हॅल्यू ऑफ क्वांटिटी वेट्स आहे क्यू, त्याची प्राईज असते. सो हा एक पार्ट. आणि सिलेक्शन ऑफ ॲप्रोप्रिएट इयर. म्हणजेच याच्यातले तुम्हाला 7च्या 7 पॉईंट कंपल्सरी लिहावे लागतील म्हणजे लागतीलच. क्लिअर? ठीक आहे. सो अशा प्रकारे ही वर्किंग या ठिकाणी होत असते. सो आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये आणि महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये चॅप्टर नंबर 1, चॅप्टर नंबर 5 आणि चॅप्टर नंबर 6ची लॉंग आणि शॉर्ट आन्सर म्हणजेच 5, 8 आणि 4 मार्काला काय काय येईल या ठिकाणी बघितलेलं आहे. तुम्ही हा व्हिडिओ बघा, प्रॅक्टिससाठी पुन्हा एकदा बघा, जेणेकरून तुम्हाला हा क्वेश्चन्स किंवा हे प्रॉपर आन्सर्स कशा प्रकारे लिहायची हे तुम्हाला त्या ठिकाणी कळणार आहे. थँक्यू स्टुडंट्स.